महाराजांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। हरी विठोबार हरी हरी विठोबार Hare
हर 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारी जैसा नाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मने रामेश्वर म्हणता तुला मने रामेश्वर म्हणता तुला तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ हे गुरु ब्रह्मा शंकर भगवान आपके चरणों में एक गुरुदेव प्रणाम आपके चरणों में एक गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सद्गुरु दास पांडुरंगा करू वर्तमान मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ म्हणजे संत नाही रामेश्वर शास्त्री संत श्री जगद्गुरु तुकोबरायांचं या अभंगाद्वारे व्यथार्थ वर्णन करतात विठाला 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 कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे
ही वक्ताचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या बदस वर्षाने हे पाहून झालेले महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठंच गाव कुरंद, बरोबर आहे का नाही? कुरुंद कुरुंद. तसे आज या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वरी उर्फ अमोल भाऊ कर्डिले यांनी माझी तारीख घेतली. मी यांचा आभार मानतो. वाढदिवस नसून हे घडदिवस आहे, घडदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तसे टाळी वाजव ना थोडंसं, थोडं मला गेल्या वेळेस पण चांगलं होतं, थोडंसं वाजवत जावा, थोडं वाजव ना थोडंसं. काय आपल्या जोरात वाजवा, तुटवल ना काय का काय. अमोल भाऊ कर्डिले यांनी माझी तारीख घेतली, यांच्यासाठी पण टाळी वाजव. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझी आई बहिणी, भातदार, चोपदार. चोपदार पण गेल्या वर्षी तिथे वजनदार माणूस मस्त बाळ, चोपदार मस्त शंकच वाजवतात. टाळी वाजवतात त्यांच्यासाठी. बालदार, चोपदार, बेवडे बिवडे, कॉलेजच्या पोरी, पळून जाणे पोरा, शेंबडी पोरगी, म्हणजे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणू नको माझं नाव नाही घेतलं म्हणून. वाढदिवसानिमित्त आणि वाढदिवसाला कीर्तन नेमकं ठेवणं म्हणजे भाग्य पाहिजे. अमोल भाऊनी इथंच कोणतं तरी गाव होतं, कोणतं गाव होतं ते, बबन भाऊचं बर्थडे वाढदिवस होता. कोणतं गाव? राजापूर. कुठे इथं किती किलोमीटर आहे का जवळ? बरे बरे. मग तिथं पण वाढदिवस झाला, पण आज तिथल्या पक्षा इथं भारी नियोजन आहे. टाळी वाजवा जोर. आणि वाढदिवसाला कीर्तन म्हणजे भाग्य पाहिजे. दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा मंदिरात जाण्यासाठी भाग्य पाहिजे. बोलत चला, भाग्य पाहिजे. देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत गाडी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन भजन. म्हणजे जमलं का आजोबा, जमलं का? विठाला दिवसाचे अभंग रामेश्वर शास्त्रींचा. रामेश्वर शास्त्री संत तुकाराम महाराजांचं व्यथार्थ वर्णन अभंगाद्वारे करतात. विठाल रामेश्वर शास्त्री म्हणजे कोण? तुकोबारांचे कोण आहे रामेश्वर शास्त्री? अय पिस्तोले, तू त्याच्या मागचा सुटरवाला. अय उठ ना, उठ उठ उठ, घाबरू नको, उठ. ऐ उठ रे गंधावाला. अरे उठ ना. ऐ विठाल विठाल विठाल. वर्णन वैर्याने करावं. रामेश्वर शास्त्री म्हणजे तुकोबारांचे कट्टर वैरी. म्हणजे आई मुलाचं वर्णन करते यातही काही नवल नाही, बापही मुलाचं वर्णन करतो यात काही नवल नाही.
मित्र मित्राचं वर्णन करतात यातही काही नवल नाही. भाऊ भावाचं वर्णन करतात यात काही नवल नाही. पण जेव्हा वैरी करतो तेव्हा मात्र वशिली बाधी. आणि तसं तुकोबाराईंचा कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री अभंगात रामेश्वर शास्त्री तुकोबाराईंचं वर्णन करतात. विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता काय ताकद आहे तुकोबारांच्या नावामध्ये. एका दिवशी मात्र यमदूतांनी यादी दिली. दूतांना बोलवलं. दूतांना आपला ग्राहकांना थोडा समज. दूत विठाला 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 दूतांना बोलवलं. आपल्या ग्राहकांना ओळखायचं कसं लिस्ट दिली. लिस्ट आणि दूत यमदूत कसा पेपर फुटला गावामध्ये का काय माहित. ते ज्यांचं नाव यादीला होतं ते पंढरपूरला गेले नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये. आणि यमदूताने सांगितलं अमुक अमुक पंढरपूर अमुक अमुक पंढरपूर अमुक अमुक पंढरपूर. पंढरपूरला कधी जात नव्हतं यम आणि कीर्तनात पंढरपूरला कसं काय गेलं एवढा विचार चालू होता. मग अमुक अमुक पंढरपूर ते नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये गेले. नामदेव महाराज वाचवा. काय झालं यमदूताच्या यादीला आमचं नाव लागलं. मग नामदेव महाराज म्हणले तुम्हाला वाचायचं आहे ना मग एक काम करावं लागेल. तुळशीची माळ घालावी लागेल. 2-2 माळा घालतो महाराज पण वाचवा. मरायच्या भीतीला 2-2 माळ्या पत्ता खांद्यावर. त्यानं एकही कीर्तन ऐकलं नव्हतं आणि एकही प्रवचन ऐकलं नव्हतं आणि एकही तमाशा सोडला नव्हता. आणि मरायच्या भीतीला 2-2 माळ्या पत्ता खांद्यावर असो. सदराच्या वरच माळ्या घातल्या अशा टपुरी मान्या. सदराच्या वरच असं कपक्याच्या कपक्या. मग तिकडून यमाचे दूत आले. मग नामदेव महाराजांनी सांगितलं ए नवीन मारकळ्यांनो ते आले बर का. मग आता महाराज आता काय करायचं महाराज. आता पताके उंच करा. पताका तुमचे पताकाचे भार हेम पळते किंकर. परिणाम झाला यमदूत पळाले पण वाकरी पर्यंत. वाकरी माहिती आहे ना पंढरपूरचे माहिती आहे का आजोबा मी शिवाले वाकरी पर्यंत. मग तिथं यमदूतांनी मीटिंग घेतली. असं जर आपण पळून गेलो तर काम करण्याचं लायकीचे सुद्धा ठेवणार नाही आपल्याला. परत तयारीनं आले. मग तेव्हा नामदेव महाराजांनी हाक मारली नवीन मारकळ्यांनो ते आले बर का तयारीनं आलेले. आता पताका उंच केल्यावर भागत नाही. आता महाराज आता मला एवढंच सांगा तुम्हाला वाचायचं आहे का मरायसाठी माळ घातले का महाराज. मनापासून वाचायचं आहे का तेच काय बोलता महाराज. मी काम करावं लागल भगवंताच्या नावाचा घोष करावा लागल. म्हणजे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवंताच्या नावाचा घोष केला बरोबर दड 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 थोड 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 दड 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 दुड 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 दड 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 थोड 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 दड 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 दुड 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 करिका पुरिया रे हा पळ सुटला कळी काळा बापुडिया पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवना
नंतर विचार दूतांनो काय झालं महाराज आपल्याला आपल्या यादीत ते दोघांचे नाव आहेत ना ते पंढरपूरला आहेत मग तुम्ही पंढरपूरला काय नाही गेले महाराज ते नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये तुम्ही दिंडीत का नाही घुसलात तीच तर अडचण आहे महाराज तो दिंडीचा मालक आहे ना तो नामदेव नाही तो आम्हाला आतच शिरून देत नाही दूत सांगत असे यमा दूत सांगत असे यमा सांगत असे दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा 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 तो नागवी तो विष्णुदास मनोनिया तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया विष्णुदास मनोनिया दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया तो दिंडीचा मालक आहे ना तो नामदेव नाही तो आम्हाला आतच शिरून देत नाही असं आहे का आणि आपल्या यादीत ते दोघांचे नाव आहेत ना ते काय करतात त्यांनी तर माळा घातले महाराज मरायच्या भीतीला 2-2 माळ्या तुम्ही दिंडीत पण गेले नाही तुम्हाला वरूनच कसं दिसलं सदराच्या वरच आहे महाराज लांबूनच दिसतात टपुरी म्हणे सदराच्या वरच आहे अजून आम्ही दिसल्या बरोबर पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय आम्ही दिसल्या बरोबर भगवंताच्या नावाचा घोष करतात महाराज असं आहे का ये मग सांगते दूता तुम्हानाही ते सत्ता जे ते वैल हरिकथा सदा नाम सदा घोष नामाचा नका जाऊ तयात नामधारकाचा शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा नामचिंतन होईल ना तेव्हा मात्र आपल्याला 2 तास नेमकं कोणीच आकडू शकत नाही आपल्याला 2 तास सुट्टी असते आपल्याला यम धरणार सुट्टी असते म्हणजे आपण मरणार नाही फक्त देवाच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे थोडं नामचिंतन करत जावा अय हे बघा गण लावलाय मस्त गण हो आता वारकरी सुद्धा लई चॅप्टर निघाले लई चॅप्टर आता गण लावताना गण उगलता आता 12 ठिकाणी गण लावतात 12 ठिकाणी वारकरी सुद्धा लई नियमूने 12 ठिकाणी गण लावतात 12 ठिकाणी मी म्हणलं 12 ठिकाणी गण लावू द्या पण 12 वेळेस तर नामचिंतन करा नामचिंतन नाही झालं तर असू दे रामकृष्ण अरे तर म्हणा पण नाही जमत ते भावकीचंच नाव घेतात
भंग आपलंच नशीब फुटकय म्हणजे इथं नशीब असतं ना म्हणजे तिथंच गण रचला मस्त बायको डोळे वटरती मुलगा उलट बोलतो असं वाटतंय फाशी घ्यावं म्हणजे इथं फाशी असते ना म्हणजे लगेच तिथं गण लावायचं घेतलाय कीर्तन माऊली महाराजांचं अमोल भाऊ कर्डी यांनी घेतलं कीर्तन पण आपल्याला काय ह्या कानानं ऐकायचं आणि या कानाला सोडून द्यायचं बरोबर का नाही 2020 ला कोरोना होता असं वाटत होतं अटॅक यावं म्हणजे इथं असतो ना अटॅक तिथंच हाय गावात सप्तनारायण पारायण सप्ताह आहे बरेच मंडळी येतात सप्त्याचे कीर्तनकार येतात त्यांचं कोण ऐकत आहे बेंबीच्या डेटापासून ऐकत म्हणजे आम्ही मेलो 2 तास आलडून इथंच गंध रचला कोरोनाच्या कुशीला झोपच येत नव्हती ह्या कुशीहून ह्या कुशीला ह्या कुशीहून ह्या कुशीला व्हायचं खोरल्या भावानं बॉन्ड खोललाय कुस्ती खेळावं तर दंडात जोर नाही कोर्टाची पायरी चालाव तर मनगटात दम नाही आपलं तर डोकंच चल ना वा म्हणजे 12 ठिकाणी गण रामकृष्ण हरी तरी म्हणा भगवंताच्या नावाला घाबरतो दड 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 तुडू 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 भगवंताच्या नावात जेवढं समर्थ आहे तेवढं समर्थ तुकोबारांच्या नावात सुद्धा आहे म्हणून हेच रामेश्वर शास्त्री अभंगाच्या प्रथम चरण तुकाराम
म्हणजे आपण वाचू शकत नाही, पण काही दिवस वाचायचं असेल ना, तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करा, भगवंताच्या नावाचं घोष करा आणि नामचिंतन करा. फक्त आई वडिलांची सेवा करा. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ही आई वडील आहेत ना, ही देव आहे, ही देवत आहे. म्हणून या जगत्वामध्ये आई वडिलांना म्हणतं कोण? स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना बोलत चला भिकारी. अहो आलत्या रात्री या उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? इटिंग बाबा. महिला मंडळ ओके का कार्यक्रम? पुरुष मंडळी जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर उठून जाईल. एवढा बोरपाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही म्हणलं नाही. काही बोलावं, पप्पा होता चॅप्टर ना. मग तुझ्या बायकोने केले होय? म्हणजे पुरुष मंडळी, तुम्हाला बायको म्हणले की काटात बसतो का? आणि आई म्हणली की असं बसतो. हाय हाय अजून हाय. तुम्हाला काय वाटलं जाऊरकर गेलाच? विठाला पप्पा मला बायकोने केले वय. अगं मग सांगायचं, मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी आणि तो ओढतो काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे ना, आई रे बेमान दुनिया,
साधु संतों को कोई ना माने, शिजड़ों को बेईमान, आई रे बेईमान दुनिया आई रे. शायद जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही. अरे आई काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते. एकदा आई निघून गेली ना, समजायचं की सुखाचा समुद्र आटला. अरे आई काय असते? अरे आई म्हणजे दुधावरची साय असते. छोटासा दुष्टांत सांगतो, भजन करा विठाला 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 दुधावरची साय असते. एकदा आई निघून गेली ना, अरे एका दिवशी मात्र 5 वर्षाचा बाळ होता. तो लहान असताना त्याचे मरण पावले. एका दिवशी मात्र त्याचे सावत्र आहे, त्याची सख्य आहे, जाग्यावरती गतप्राण झाली. आईची बेदा तर अंगणामध्ये सतत होती. बाळा उठला आणि डोळे चोळी चोळी आईच्या जवळ गेला आणि आईला सांगितलं, आई 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 तू कशाला गेली गाई? आई आई सांग ना. आई आई तू इथं काय झोपली गाई? आई उठ ना. आई आई माझ्याशी बोल गाई. आई 2 शब्द तर बोल गाई. आई उठ ना. आई आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे आई आणि तू उठलेले असायचे. आज घरातले सगळे उठलेले आहे, तू झोपली का गाई? आई उठ ना. आई 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 उठ ना. आई मला शाळेत जायचे, मला डबा करून दे ना गाई. आई मला उशीर होते, सर मारतील गाई. आई उठ ना गाई. आई बाळा आई म्हणून किंकाळी मरले. मुलाने आगली लावू दिला. आगली लावू दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक त्यानं ठेवा, पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आली. मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळ त्याला सकाळी खेळ द्यायची, सकाळ त्याला सायंकाळी खेळ द्यायची. मोलकरणी सारख्या तो कामा तो बाळा करायचा, फरशी पुसायला लावायची, झाडून काढायला लावायची. मोलकरणी सारखे तो कामा तो बाळा करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र आईला कोणीतरी बाहेर फिरायला जायचं होतं. बाळ्याला बोलवलं, बाळ्या ही माझी ठेवण्याची साडी आहे, बाळ्या तू मला प्रेस करून दे. आई आई मला प्रेस करता येत नाही गाई. खाता येतं का? बाळ्या प्रेस करायला लागला. प्रेस करतात न करतात त्याचा वर्ग मित्र धावत धावत आला आणि सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला.
तशीच इस्त्री तापलेली त्या सावत्र आईचे सडे जळून खाक झाले. त्या खाक झालेला दुर्पवास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरावर धावू लागली. आई बाळापर्यंत पोहोचली. फते तर काय साडी जळालेली. बाळ्याला बोलवलं. बाळ्या तू माझी ठेवण्याची साडी जाळीस. बाळ्या तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या तू कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या तू खाली वा. बाळ्याला वाटलं की सावत्र आपल्याला पायच पडायला लावते की काय. त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उचलली आणि त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाळा आई म्हणून किंकाळी मारली. भलं मोठं पाठीवरती पोट आलेलं आहे. बाळाला अर्थ वेदना होऊ लागला. बाळ रडायला लागला. बाळा धावत देवारापाशी गेला. देवाराच्या साईडला त्याचा आईचा फोटो लावून होता. गुडघे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं आई आई तुला जायचं होतं ना गाई. मला जन्म कशाला दिला गाई. आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई. आई त्याच्या बाबाने त्याला बोलवलं होतं. बाळाला वाटतं की सावत्र आईने का तरी साडच लावून द्यायला असतील. बाळाला बोलवलं. बाळा रूमची कडी लावली आणि सांगितलं बाळ्या खरं सांग तुझी पहिल्याची आई चांगली का आताची आई चांगली आहे. बाळ्या खरं सांगू ना बाबा. खरं सांग. पूर्वीची आई खोटारडी होती बाबा. आताची आई खरं बोलते. पूर्वीची आई म्हणायची बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायला नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायचे बाबा आणि स्वतःच्या हाताने घास भरवायचे बाबा. आताची आई खरं बोलते बाबा. आताची आई म्हणते बाळ्या तू झाडून नाही काढलं ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू परशी नाही पुसला ना तुला जेवायलाच नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायचे बाबा स्वतःच्या हाताने. आणि बाबा आताची आई बाबा 4 दिवस झालं बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा. पोटात अन्नाचा कण नाही. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. म्हणून आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने माया
करा, जिला दिले जीवनाला कार. मग आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायी पुढे विनंती आहे. अरे या जगात सर्व काय आहे, सर्व काय आपल्याला मिळू शकतं, पण आपल्याला एकच मिळू शकत नाही, ते म्हणजे आई, आणि दुसरं म्हणजे आपला बाप भेटू शकत नाही. म्हणून कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला, हो गेली आई स्वर्गाला, तुझ्या या बाळाला, गेली आई तू स्वर्गाला, हो तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, दिवसाची तू वारी कशी केली, संकट तुझं आले असते पत्राला बांधून घे. 9 महिने 9 दिवसाची तू वारी कशी केली, संकट तुझं आले असतील पदराला बांधून घे. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. हॅलो. महाराजांची तसेच सर्व जमलेल्या नागरिकांची थोडीशी क्षमा मागून या ठिकाणी आताच आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विकीदादा पाचपुते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्याने त्यांना मी विनंती करतो की आपण आजचा जो वाढदिवस आहे ज्ञानेश्वरी उर्फ सईबाई अमोलभाऊ कर्डिले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्या. तत्पूर्वी त्यांचा अगोदर सन्मान होईल. बबनभाऊ गावटे यांना विनंती असेल की आपण विकीदादांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या वाजवा. आमदार साहेबांना विनंती असेल की आपण सईबाईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या. मी आमच्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने काय ज्ञानेश्वरी म्हणायचं का सईबाई म्हणायचं, सईबाईला या 5व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. अमोलजींनी निमंत्रित केलं होतं आणि एक सहकारी म्हणून मधल्या काळामध्ये आमचं त्यांच्याबरोबर एकत्रित काम करण्याचा योग आला. तर नक्कीच निमंत्रण होतं. योगायोगाने
अधिवेशनही संपल्यामुळे खरं तर आज येता आलं, जर अधिवेशन लांबलं असतं तर आज येणं शक्य झालं नसतं. तर पुनश्च एकदा सईला तिच्या भावी वाटचालीसाठी मी माझ्या पाचपुते परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि लवकर मोठी हो, नाव मोठं कर अशी ईश्वराची प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण ज्ञानेश्वरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल. दरम्यानच्या काळामध्ये नारायणगावांचे विद्यमान सरपंच राजाजी शेळके साहेब, त्याचप्रमाणे सतीश बापू भालेकर, तसेच पोटगन मेजर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे संग्राम भैया कांडेकर यांचंही शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही आमच्या कुरुंद ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे अमोलभाऊ कर्डिले युवा मंचाच्या वतीने, तसेच सर्जेराव भोसले साहेब, त्याचप्रमाणे येवती गावचे विद्यमान उपसरपंच जालिंदर चोरपले यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं आहे, त्यांचंही सर्वांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. महाराजांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा. विठाला कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल्या तुझ्या बाळाला. अरे तुम्ही अर्ध्या रात्री पण घरी जावा आणि दार वाजवा. अर्ध्या रात्री तुमची बायको उठते, तिचंच पलंगावर झोपते आईच पाहिजे. एवढा वेळ राहतं का कुठं? आणि त्याच रात्री तुम्ही 3 वाजता या, तुमची आई उठते आणि सांगते बाळा एवढा वेळ असतं का? बर ते सगळं जाऊ दे, तू जेवला का बाबा? ही फक्त या पृथ्वीमध्ये, या भारत मातेमध्ये एकच बाबा तू जेवला का बाबा म्हणणारी फक्त एकच असते, ती म्हणणारी आई. मामाला पोरगी आहे का? आहे का? हाय वाटत. किती आहे? एक आहे का? आपलं तुला भाऊ एक आहे का? सकाळी का चुलत? हा सकाळी का? मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड जिंकल. ज्याला कळलं त्याने धन्यवाद, नाही कळलं दोन्ही आणून घ्या, मी फाशी घेतो. उठ रे तू पोरे. तो मामाला नाही का? तुम्ही येला ना. आता लग्नाचं नाही अवघड झालंय ना. आता पोरी झाले कमी आणि त्यांना आलंय डिमांड. अहो त्यांच्या आईला आले डिमांड, जेवढं त्याच्या आईला डिमांड आहे ना कांद्याला सुद्धा नाही. कुठे गेलं नाकात नतला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसलेच पाहिजे. आणि काय लग्न झाल्यावर काय बिताडा संग बोलशील का काय? असल्या आगाव म्हातारे. आमच्या गावाकडे एकाच लग्नच जमत नव्हतं. तो माझ्या पैसे आला, महाराज हे हे लग्न. मी म्हणलं मी जमवतो. तो मला महाराज जमन, मी जमवतो. तो मला काय करावं लागेल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. महाराज माळ बुक्का तो पण जमल ना, मी जमवतो. त्यांनी माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मनाची माळ आणली. मी म्हणलं बारीक मनाची माळ जमत नाही. मी म्हणलं काय? बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी म्हणलं मग टपुरी मनाची माळ. हाटकाला झोपताना कचाकत रुतायचं. मला मनाचं लय रुतत. मी म्हणलं लग्न, मग रुथून द्या, मग रुथून द्या.
लग्न म्हणले की गडी शिवच्या पुचवायचा एवढाच बुका आणि तो असं बारीक बुका लावायचा. मी म्हणला मोठा लाव महाराज कपाळ काढला विला लग्न लावतो. टप्पराम बुका टप्परन माळ धोतर नेहरू टोपी कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग मी पुढं तो माग मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज. मी म्हणलं अरे रे रे खरं तर किंमतच नाही र. मग कीर्तन झालं महिला मंडळ म्हणायचे अगं ही माऊली संघ आलेलं होतं. तर असू द्या माऊली संघ राहतंय व्यसन नसल धार्मिक असल आई बापाला जपीत असतंय वाळकरी दिसतंय बुका लावतंय. वारकरच्या घरीमध्ये शुकरायला आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोयरी जमवून दे आमच्या गावात. आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो माऊली जाऊरकर जिंदाबाद. आमच्या टोळी त्या महिन्यातच लग्न फायनल करतो. जमतंय ना म्हणजे सगळ्याच ओके आहे ना. ओके आहे का इथं सगळ्याच. विधान म्हणतात पण नाही चित्र. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला तू 15 फळांची नावं सांग. किती बोला चला किती 15. तो म्हणला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर चिक्कू चिक्कू. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर नारळ नारळ. गुरुजी म्हणले शब्बास. थांबलं ते पोरग. ही चित्र होत थांबलं ते पोरग. मग मास्टरने विचार केला यांनी तर 3च फळाची नावं सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. विधान मोबाईलमुळे ना हे बारके पोरं येडे झाले. ते येडे कुठं पण मोबाईल. संडासात गेलं ते ठोकड घ्यायचं उठलं का तेवढं सोपं गुरगुर गुरगुर खुरकुर खुरकुर. येडे झाले ते येडे ते पोरं येडे. अरे पहिलं लेकूर जर लढायला लागलं त्याच्या त्याला भाकरी द्यायची भाकरी. आता आई काय देते मोबाईल मोबाईल. सांगायला तर लाज वाटते का. विचित्र मोबाईल मोबाईल. येडे झाले ते पोर येडे. आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय म्हणते काय पण दरिद्रीपणा काय यश असं जमत नाही. विचित्र काय पण एका माणसाने ते कानात घालायचं काय म्हणतात ते पोरं. हा हेडफोन हेडफोन ते हेडफोन लावून गेलं संडास बाथरूम मध्ये. त्याला संडासच येईना. माझ्याकडून तुम्ही मोठे पोर आहेत ना तुम्ही हेडफोन वापरत जाऊ नका. तुम्ही असे 3 पिन वापरत जा. 3 पिन म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही. म्हणजे असं 3 पिन वापरत जा. मग ते हेडफोन लावून गेलो संडास बाथरूम मध्ये त्याला संडासच येईना. मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं एक बार आजा 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 आजा. तरी संडास येईना त्याला. मग त्यानं दुसरं गाणं लावलं मेरे सपनों की रानी कब आएंगे तुम. अशी चित्र काय पण आता ते रस्त्याच्या कडला ते काय म्हणतात त्याला ते रोट्या रोट्या ते कोणत्या रोट्या ते तंदूर तंदूर तंदुरी रोट्या. 22 रोट्या आणतो. 22 रोट्या आणतो आणि घरी आल्यावर बायकोला झोपूच देत नाही.
फॅन लावला तरी वाज जाईना नालाय का आणि 22 रोट्या आणतो काय पण नवीन काढायचो आता ते रस्त्याचं काढलं ते मठ्ठा आणलाय मठ्ठा एका माणसाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला किती 20 गिलास आणि ते घरी गेल्यावर संडास बाथरूम मध्ये बाहेरच येईना उठलं की गुर 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 खाली बसले गुर 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 परत उठलं की गुर 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 खाली बसले गुर 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 आणि पप्प्याच्या आईनं तीनदा बाथरूम मध्ये जाऊन आली चहा घ्या पण उठूनच येईना उठलं की गुर 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 खाली बसले गुर 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 आणि पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला वासूच जाईना आणि पप्प्याची आई म्हणली पप्प्याचा बाप एवढा प्याला विठाला वाढदिवस म्हणून घट दिवस माझ्याकडून माझ्या ज्ञानोबारांकडून माझ्या सर्व परिवाराकडून मी ज्ञानेश्वरी उर्फ अमोलभाऊ कर्डे यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. विधाना 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 सईबाई ज्ञानेश्वरी बरोबर आहे ना सईबाई यांना कोटी कोटी शुभेच्छा. टाळी वाजवा ना थोडासा वाजवा थोडासा आता लगेच हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं थोडं आजोबा वाजवा थोडं म्हणजे तिथं फ्रेश फोटो चांगले निघणार. हे नाही जमत आपल्याला तसे वेळ खूप झालेला. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे पुरे परशमा महाराज तुम्ही सिद्धारी परशमा महाराज तुम्ही सिद्धारी आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ज्ञानेश्वरी उर्फ सईबाई अमोलभाऊ कर्डिले हिचा आज 5वा वाढदिवस संपन्न होत आहे. तरी आजच्या या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित असलेले
पंचायत समितीचे सभापती गणेशदादा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर आलेले नवनाथ सालके. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आज जसा सईबाईचा वाढदिवस आहे तसा आमचे सहकारी मित्र त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते तसेच विश्वनाथ दादा यांचे विश्वासू सहकारी सुरेश कर्डिले यांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तसेच सुदाम कर्डिले यांचा देखील वाढदिवस आहे. म्हणजे एकंदरीत कर्डिले परिवाराचाच हा वाढदिवस संपन्न होत आहे आणि या वाढदिवसाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी सर्व कुरुंद ग्रामस्थ उपस्थित आहेत. या सर्व ग्रामस्थांची गर्दी सांगून जाते की अमोल भाऊवर सर्वांचं किती प्रेम आहे हे या गर्दीतून दिसतंय. त्याचप्रमाणे दत्तानाना पवार दूध संघाचे अध्यक्ष तसेच पत्रकार प्रवीणजी करपे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे लाख लाख धन्यवाद, लाख लाख आभार. एक आवर्जून एक माझ्या समोर घडलेला किस्सा सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमोल भाऊ कर्डिले हे नाव ऐकल्यावरती पंचक्रोशीत उभ्या पंचक्रोशीला वाकवणारा माणूस. मी खऱ्या अर्थानं या सईबाईच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आमंत्रण देताना मायबाप जनतेसमोर वाकून आमंत्रण देत होता. म्हणजे एका मुलीसाठी बापाचं काळीज काय असतं ना ते याच्यातून दिसतं. म्हणजे खरंच वाकून आमंत्रण देण्याची काही गरज नसताना ते मला बोलले की माझ्या पोरीच्या वाढदिवसानिमित्त, वाढदिवस म्हणजे माझ्या पोरीचं लग्नासारखं आमंत्रण आहे आणि सगळ्याला आमंत्रण देताना ते सांगत होते की माझ्या मुलीचं लग्न समजून सगळ्यांनी तिला आशीर्वाद देण्यासाठी यायचंय. आणि ही गर्दी सांगून जाते. आपल्या सप्त्याला जेवढी गर्दी नसते त्यापेक्षा पण जास्त गर्दी आहे त्यांचे मित्र परिवार आहे. आपल्या शेजारील तालुक्याचे विद्यमान आमदार विकीदादा पाचपुते हे पण या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे फक्त पारनेर तालुक्यापुरतच नाही तर शेजारील तालुक्यामधील पण त्यांचे जीवाभावाचे मित्र परिवार बबनदादा गावटे असतील तसेच नारायणगावांचे सरपंच, येवती गावचे सरपंच सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून गेले. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गणेशदादा शेळके तसेच राहुल पाटील शिंदे आणि कोरडेदादा असतील, दत्तानाना पवार असतील यांचाही यथोचित सन्मान होणं आवश्यक आहे. त्यांचा सन्मान होईल. मी जयसिंग नाना कर्डिले तसेच अशोकजी कर्डिले सर त्याचप्रमाणे दशरथदादा कुलाळ यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे बाबाजी पिंपरकर यांना विनंती असेल की आपणही पुढे यायचे. दत्तानाना पवार यांचा सन्मान करण्यात येतोय. या ना ना त्याचप्रमाणे किशनदादा कोपनर यांनाही विनंती असेल की आपणही पुढे यायचे. विकासभाऊ पवार यांना सन्मानित करण्यात येते. तसेच नागेश भाऊ भोसले प्रसिद्ध उद्योगपती यांचाही सन्मान नागेश भाऊ गोसावी यांचाही मुरदेसकरांना विनंती असेल की आपणही पुढे यायचे.